रामकृष्ण हरी मंडळी, आज आलो निवांत शेतात. पहा बैल कसे चारा खालीत तर. सुंदर 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 सुंदर, खूप छान. हे पहा किती हिरवगार चारा आहे बैलाचा. बैलगाडी बी कशी आहे पहा. तुमची वहिनी बी आलेली आहे. खूप छान चारा खातात बैल. एवढं ऊन पण असं शेतात आल्यामुळं काही वाटेना असं की इथं ऊन आहे म्हणून. खूपच छान चारा आहे बैलाचा. असं वाटेल त्या गार जागेवर जाऊन बसावं, मस्त निवांत निवांत जाऊन बसावं. बैलगाडी, आपले देवाला फुलं, खूप छान. नारळाचं झाडं, हे जनावरांसाठी हौद केलं आहे पाणी प्यायला. हे आपल्यासाठी माणसासाठी खूप छान नारळाचं झाड आहेत. पहा तुम्ही किती छान आहेत तर. सुंदर सुंदर सुंदर. जय जय रामकृष्ण हरी. ये हमारी पल्सार. हे आपलं गाड्याला राहायसाठी केलेलं आहे पत्र. ही आमची गाय गोमाता. घ्या दर्शन गोमाताचं. कशी उभा राहिली पहा निवांत. लय खतरा आहे सर. चल ये इकडे ये, माझ जवळ ये. मारती का काय बाई मला? मैया करू का तुला? अरे देवा, लय गुन्ही गाय हो, काय सांगा तुम्हाला. ही दूध देते आता पहिले येताची. तिचं वासरू आहे इकडं. हे इथं 2 बैलाची जागा केली एकूण. खूप छान खूप छान. पाईपलाईन तिकडल्या शेतात न्यायची. खूपच छान. शेतात लय करमत हो, पण काय आता मजूर भेटणं शेतीत. काय नाही व्हिडिओ सहज बनवला बाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडून नाही हे सांगता येत नाही. उगाच शेतकऱ्याचं दाखवायसाठी आखाडा वगैरे बाकी काय माहिती देण्यासारखं काय नाही. दाखवतो तुम्हाला. थोडं हळद आहे तिकडं, वाळू घातलेली हळद, ती दाखवतो मी. थांबा. आऊत झालं आता. काय उन्हाळा चालू आहे खूप. हे खारका झाडे पाहिजे एक. हे खारका झाड लावले. इकडे शेतात हळद होती बा. तर हळदी पशीच नाही तुम्हाला आता. वाळू घातलेली हळद शिजवून झाली. काळा रान पाहा. सहज बनवायला आपलं व्हिडिओ बसल्या बसल्या. काय आपलं काय करावं. विशेष म्हणजे माहिती देण्यासारखं काय नाही. ते समोर चिकूच झाड आहेत समोर. थांबा दाखवत. इकडं हळद आहे. नेतो तिकडं. काळ्या रानात वळ घातलेली. काले काले शेतकरी शेतावरी काम करी काम रे. काम करी काम वेड्या, काम करी काम रे. ही हळदीचा जोळाला होता. हळद शिजून अशी हे ढिगं टाकलेत. आता याला असं पांगवावं लागतं. मग वाळतं ते रोज हे असं पांगवावं लागतं त्याला. 3 दिवस झाले शिजून. असं पांगवायला की मग ते वाळते ते समजा. स्वागत आहे राजा पंढरीचा राजा चॅनलवरती सर्वांचे. तुम्हाला व्हिडिओ आवडल नाही आवडल सांगता येत नाही. कारण याच्यात माहिती म्हणजे काहीच नाही. आपलं सहज बनवला. सहज छोटासा आपला ब्लॉग. अशी वाळू घातलेली. ते वाळल्याच्या नंतर अजून 10-12 दिवसाला मग ती वाळते. मग त्याला त्या ढोलमधून काढून हे करायची. तर चला तर, खूप मोठा व्हिडिओ होईल. माहिती बी काही नाही तेवढी, पण पहा सर्वांनी अवश्य. शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम असू द्या शेतकऱ्याला.